Hello, dear students. I am Dr. Mohan Kamble, Assistant Professor, Department of Economics, GMD Arts, BW Commerce and Science College, Chennar. Today we are discuss rural entrepreneurship. विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामीण उद्योजकता हा घटक पाहत आहोत. आपण भारतीय कृषीपुढील आव्हाने पाहत आहोत. उत्पादकता, ग्रामीण वित्त, त्याच्यानंतर विक्री व्यवस्था आणि त्यानंतर ग्रामीण उद्योजकता ही जी काही आव्हाने आहेत ही आव्हाने आपण पाहत आहोत. यामध्ये प्रामुख्याने उद्योजकता, शेती हा एक उद्योग आहे आणि याकडे शेतकऱ्यांचा, सामान्य घटकांचा पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळ्या स्वरूपाचा आहे. भारतामध्ये पारंपरिक पद्धतीची शेती केली जाते. भारतामध्ये शेती ही एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून कसली जाते. मात्र पाश्चात्य देशामध्ये शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. तिथे शेती ही उद्योजकता म्हणून केली जाते. तिथे उत्पन्नाचं सोर्स म्हणून शेतीकडे पाहिलं जातं. पाश्चात्य देशामध्ये शेती ही अतिशय आधुनिक झालेली आहे, प्रगत झालेली आहे. कारण अत्याधुनिक साधनांचा वापर, भांडवलांचा पुष्कळ मोफत अतिशय चांगल्या पद्धतीचा तिथे उपलब्धता होते. एकूणच प्रगत देशातील शासन व्यवस्था, सरकारी व्यवस्था ही शेतीला अतिशय योग्य पद्धतीच्या दृष्टिकोनातून पाहते. मात्र भारतामध्ये कृषी क्षेत्राला तसं पाहिलं जात असलेलं दिसून येत नाही. शेती हे केवळ उदरनिर्वाहापुरतं किंवा एकूण अन्नधान्याचं उत्पादन करण्याचं एक साधन म्हणून, उदरनिर्वाह म्हणून शेतीकडे पाहिलेलं आहे. मात्र उद्योजकता म्हणून त्याकडे पाहिलं गेलेलं दिसून येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामीण उद्योजकता, रुरल एंटरप्रेन्योरशिप पाहत असताना उद्योजकता म्हणजे एंटरप्रेन्योरशिप हा शब्द इंग्रजीत असला तरी मूळ हा फ्रेंच भाषेतील शब्द आहे. एंटरप्रेन्योरशिप या शब्दाचा शब्दशः अर्थ असा आहे की अशी व्यक्ती जी जोखीम घेते, धोका पत्करते. जो कोणी धोका घेतो तो उद्योजक बनतो. किंवा उद्योजकाचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे जोखीम आहे. जोखीम म्हणजे उद्योजकता. उद्योजकांनी जोखीम घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाजारपेठेतील व्यावसायिक संधी, तसेच व्यवसायाची उभारणी करण्यासाठी भागभांडवल आहे, पैसा, वेळ, मानवी संसाधन, यंत्रणांचा वापर, अनन्य वेगळ्या घटकांसंदर्भात जिथे जोखीम आहे तिथे व्यावसायिकता आहे. जिथे धोका पत्करण्याची क्षमता आहे तिथे उद्योजकता आहे. आणि म्हणून ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्योरशिप कॅन बी डिफाईन्ड ॲज अ being primarily related to the marketing and production of various agriculture products. Agriculture entrepreneurship is also related to agriculture inputs. अर्थात उद्योजकाला संधी शोधता आली पाहिजे, ती विकसित केली पाहिजे. एकदा व्यावसायिक संधी हेरली की मग रिस्क घेण्याची वेळ येते. म्हणजे जोखीम घेणे, उद्योजकाला पुरेसा अभ्यास करणे आवश्यक असते. व्यावसायिक संधीचे सोने करण्यासाठी उद्योजक कार्यक्षमता, संस्था आणि यंत्रणा, त्याचबरोबर मानवी संसाधन म्हणजे श्रम, अधिक भांडवल, वेळ या सर्व संसाधनांना योग्य त्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक असते व तो उपलब्ध करून देतो. ग्रामीण उद्योजकता विकासात अन्न, फळे, भाजीपाला प्रक्रिया, मोबाईल रिपेरिंग, फॅशन डिझायनिंग, बेकरी उद्योग, पॉलिंग हाऊस,
पोल्ट्री फार्म इत्यादींचा समावेश होतो. शेती व ग्रामीण उद्योजकतेमध्ये नवीन व्यवस्थापन निर्माण करावे लागते. त्यात नवीन उत्पादन, नवीन बाजारपेठ, नवीन तंत्रज्ञान ग्रामीण भागात शोधावे लागते. म्हणजेच ज्या काही प्रक्रिया करणारे आहेत, जे कुटीर उद्योग आहेत, जे फळभाजीच्या संदर्भात जे काही ठेले आहेत, अशा संदर्भात शेती व ग्रामीण उद्योजकतेमध्ये नवीन नवीन व्यवस्थापन निर्माण करावे लागते. त्यात नवीन उत्पादक, नवीन बाजारपेठ, नवीन तंत्रज्ञान ग्रामीण भागात शोधणे आवश्यक असते. शहरी भागामध्ये या सगळ्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपलब्ध असतात आणि म्हणून लहान शेतकरी संघटनात्मकपणे व्यवस्थापन करून कायमस्वरूपी उद्योग उभारू शकतात. त्यासाठी त्यांना विविध घटकांची मदत घ्यावी लागते. तसेच तांत्रिक मदत, भांडवल उभारणी, स्वतः कामात सहभागी व्हावे लागते. तसेच काम करण्यासाठी कमिटी व सामाजिक संघटना निर्माण करावी लागते. त्यातून स्थानिक पातळीवर उपाय शोधून त्यासाठी पायाभूत शिक्षण, निर्मितीची क्षमता, स्वतःचे व्यवसाय प्रशिक्षण इत्यादी करणे आवश्यक असते. आता नियोजन, व्यवस्थापन, बाजार व्यवस्था, नियंत्रण व मूल्यमापन अशा प्रकारचे उद्योजकतेची उभारणी करता येते. ती वैयक्तिक अथवा गटाने विकसित करता येऊ शकते. म्हणजेच व्यावसायिक उद्योजकतेसाठी जगातील काही यशस्वी उदाहरणे, जसं की मध निर्मितीमध्ये चिली हा देश युरोपात निर्यात करतो. कृषी पर्यटन अर्जेंटिनामध्ये आहे. जसं महाराष्ट्रात कोकणामधून हापूस आंबा निर्यात केला जातो. नाशिकमधून द्राक्ष निर्यात केली जातात. नागपूरमधून संत्री निर्यात केली जाते. तर अशा स्वरूपाची संघटित स्वरूपाची शेती जर केली तर शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उद्योजकता निर्माण होऊ शकतं आणि एकूणच अर्थव्यवस्थेला उभारी निर्माण होते. शेतकऱ्यांची किंवा एकूणच ग्रामीण उद्योजकता यशस्वीपणे वाटचाल करू शकते. आणि म्हणून शेतवारीपासून विविध वस्तू पेरू या देशात केल्या जातात. पाऊंजपासून विविध वस्तू मेक्सिकोमध्ये तयार केल्या जातात. तसेच कॉफीचे उत्पादन तयार करून विकली जातात. तसं महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण कोकणात काजूच्या बागा आहेत, हापूसच्या बागा आहेत. तसाच महाराष्ट्रात नांदेड या भागामध्ये केळी, जळगाव भागामध्ये केळी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. त्यानंतर द्राक्ष हा नाशिक शहर किंवा नाशिक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मसाल्याचे व्यापारी पिके घेतली जातात. आणि एकूणच कांदा उत्पादनामध्ये सुद्धा नाशिकसारख्या ग्रामीण भागामध्ये केला जातो. ही सगळी जर उत्पादने चांगल्या प्रकारे घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठा काबीज करायचं असेल तर चांगल्या प्रकारचे उद्योजक, चांगल्या प्रकारचं बाजारविषयक ज्ञान हे शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे. नुसतं स्थानिक पातळीवरती ज्ञान नसतं असून चालत नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठल्या वस्तूंच्या संदर्भात, कुठल्या फळांच्या संदर्भात, कुठल्या घटकांच्या संदर्भात काय स्थिती आहे हे पाहणं उद्योजकांना गरजेचं असतं. आणि म्हणून उद्योजकतेत विकास करण्याची क्षमता असते ती युक्त्या वापरून यशस्वी होऊ शकते. म्हणजे ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्योरशिप कॅन बी डिफाईन्ड ॲज अ बिगिनिंग द प्रायमरीली रिलेटेड टू दी मार्केटिंग आणि प्रोडक्शन ऑफ व्हेरियस ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्योरशिप इज ऑल्सो रिलेटेड टू द ॲग्रिकल्चर इनपुट. म्हणजे उद्योजक उपक्रम स्टार्टअप कंपनीपासून सुरू होतो, परंतु अलीकडे आता विविध क्षेत्रात त्याचा समावेश केलेला आहे. लहान ग्रामीण उद्योजकांनाही स्थान देण्यात आलं आहे. स्टार्टअपसारख्या योजना असेल किंवा स्किल इंडिया असेल, या सगळ्या योजना भारतामध्ये शेतकऱ्यांच्या किंवा एकूण ग्रामीण उद्योजकाला प्रोत्साहन देण्यासाठी रुरल एंटरप्रेन्योरशिप विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे ग्रामीण भागातील युवकांना वेगळ्या प्रकारचं स्किल्स, वेगळ्या प्रकारच्या प्रोसेसिंग स्किल्स, टेक्निक किंवा एकूणच कौशल्य आधारित शिक्षण निर्माण करून देण्याचं काम स्टार्टअप अंतर्गत असेल किंवा स्किल इंडिया अंतर्गत असेल किंवा अन्य स्वरूपाच्या अनेक जिल्हा उद्योजकता केंद्र आहे, डिस्ट्रिक्ट एंटरप्रेन्योरशिप सेंटर्स आहेत, अनेक राज्य सरकार असं ग्रामीण भागातील उद्योजकांना अनेक प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं कामसुद्धा अलीकडच्या कालखंडामध्ये दिसून येते. आणि म्हणून शेती व्यवसायात अनेक वस्तूच्या उत्पादनाचा बराचसा हिस्सा हा या प्रकारच्या उद्योगधंद्यातून निर्माण होत असताना दिसून येतो आहे.
आणि तिची अपेक्षाही व्यक्त करायला हरकत नाही. ग्रामीण भागातून अनेक दर्जेदार वस्तू तयार होऊ शकतात. ग्रामीण उद्योगातून तेलबियासारखे उद्योग असतील किंवा प्रोसेसिंगसारखे असेल, फूड प्रोसेसिंगसारखे असतील, हे निर्माण करून शहरी भागामध्ये त्याला मार्केट निर्माण करून घेणं, जसं की लिज्जतसारखा पापड उद्योग आहे किंवा एकूणच घाण्याचा तेलाच्या संदर्भात छोटे मोठे जे काही कुटीर उद्योग आहेत, हे आता निरनिराळ्या स्वरूपामध्ये विकसित होणं गरजेचं आहे. निरनिराळ्या प्रकारच्या लहान आणि ग्रामीण उद्योजकता विकास साधण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग आयोग आहे, अखिल भारतीय हस्त व्यवसाय मंडळ आहे, हातमाग मंडळ आहे, रेशीम उद्योग मंडळ आहे, काथा मंडळ आहे, लघु उद्योग मंडळ आहे, इत्यादी संस्था अनेक पातळ्यावर ग्रामीण उद्योजकतेसाठी काम करत आहेत. यासाठी ग्रामोद्योग नियोजन समिती 1962 पासून काम करत आहे. त्यांनी ग्रामीण विकास प्रकल्प सुरू केलेले आहेत. अशा स्वरूपाचे अनेक ग्रामीण उद्योजकाला प्रोत्साहित करण्यासाठी अनेक प्रकारच्या महिलांच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून, समूहाच्या माध्यमातून अशा प्रकारचा एंटरप्रेनरशिप ग्रामीण भागामध्ये विस्तारत असलेला दिसून येतो. मात्र ग्रामीण भागातला हा उद्योजक अतिशय लाजाळू, अतिशय प्रामाणिक, अतिशय कष्टाळू आहे. मात्र त्याच्याकडे मार्केट स्किल नसल्यामुळे किंवा एकूणच बाजारपेठेमध्ये कुठल्या वस्तूला चांगल्या प्रकारची मागणी आहे, या सगळ्या घटकांचा विचार त्यांना प्रामुख्याने करावा लागतो. आणि ही कुठंतरी स्किल प्रशिक्षण देण्याची गरज अशा प्रकारच्या लघु उद्योग महामंडळ किंवा भारतीय हस्तकला महामंडळ असेल, विशेषतः स्त्रियांच्या, महिलांच्या बचत गटामार्फत अनेक प्रकारचे छोटे मोठे उद्योग असतील किंवा हस्तकला असतील किंवा विविध प्रकारची जी काही कुटीर उद्योग आहेत किंवा लिज्जतसारखा पापड उद्योग आहे, या सगळ्या माध्यमातून महिला एंटरप्रेनरशिप असेल किंवा ग्रामीण युवक उद्योजक महामंडळ असेल, या सगळ्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकता विकसित झाली पाहिजे. ही शेती समोरील सगळ्यात मोठं आव्हान आहे. भारतात शेती क्षेत्रात ग्रामीण उद्योजकता वाढीस लागली असून शेतीमध्ये निर्माण झालेल्या वस्तूवर प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. पशुपालनापासून दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं. आज बघताय की अनेक प्रकारच्या सहकारी दूध संस्था आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं की चितळेसारखा दूध आहे, गोकुळसारखं आहे, एकूणच कोल्हापूरसारख्या प्रदेशामध्ये, सांगलीसारख्या प्रदेशामध्ये भागामध्ये अशा प्रकारची अनेक दूध उत्पादनं आहेत. जसं सोनाईसारखा प्रकल्प आहे. म्हणजे एकूणच दुधावरती प्रक्रिया करून दुग्धजन्य अनेक मोठे पदार्थ निर्माण करून ते भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये, आनंदसारखा हरियाणामध्ये गुजरातमध्ये प्रोजेक्ट आहे. हा मोठा प्रोजेक्ट भारतामध्ये दुग्ध उत्पादनाच्या संदर्भात किंवा दुग्ध प्रक्रिया संदर्भात काम करतो. पशुपालनापासून दुग्ध पदार्थाची मोठी उत्पादनं करून ती निर्यात करता येऊ शकतात. फळावर प्रक्रिया करून वस्तूची निर्मिती केली जाऊ शकते. आणि म्हणून भारतात 2% अधिक प्रक्रिया उद्योग विकसित झालेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी मोठे आव्हान आहे. मक्यापासून अनेक उत्पादन करता येऊ शकतात. तसंच अनेक जी भरड धान्य आहेत, डाळवर्गीय आहेत, तेलबियासारखे पदार्थ, यावर प्रक्रिया करून अनेक प्रकारची भारतात तसे तंत्रज्ञान विकसित करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञानाचा अभाव, भांडवलाचा अभावामुळे यासारख्या उद्योजकतेला चांगल्या प्रकारचं आपल्याकडे मार्केट चांगल्या प्रकारचं गुणवत्ता मिळत नाही. आणि म्हणून भांडवल, तंत्रज्ञान अशा स्वरूपाचे जी काही अभाव आहे ते सरकारने किंवा अशा प्रकारच्या महामंडळातून भरून काढणं अपेक्षित आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विकास करण्याचं आव्हान आहे. त्याचबरोबर लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. सगळं काही ठीक असेल तर मानसिकतेत बदल करणं गरजेचं आहे. आणि म्हणून उद्योग व्यवसायासाठी लागणारे भांडवल, बाजारपेठ, व्यवस्थापन नियोजनात आणण्यामागे राज्य सरकारसमोर किंवा ग्रामीण उद्योगसमोर मोठं आव्हान आहे. आणि म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये अशा स्वरूपाच्या ज्या हस्तकला आहेत, ज्या काही कुटुंबाच्या माध्यमातून कुटुंब एकत्रित ग्रामीण भागातल्या महिला एकत्र येऊन अशा स्वरूपाच्या ज्या काही हस्तकला आहेत त्या विकसित करणं, त्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ उपलब्ध करून देणं, हे त्या विभागातील जे काही हस्तकला, भारतीय हस्तकला व्यवसाय मंडळ असेल किंवा हातमाग मंडळ असेल किंवा केंद्रीय रेशीम मंडळ असेल किंवा काथा मंडळ असेल, लघु उद्योग मंडळ असेल, अशा स्वरूपाच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर मार्केटिंग
उपलब्ध करून देणे, जेणेकरून रुरल एंटरप्रेन्योरशिप विकसित झाली पाहिजे. रुरल एंटरप्रेन्योरशिपचा जो गेटवे आहे तो म्हणजे एमर्जिंग सेक्टर ऑफ दी रुरल इकॉनॉमी, सोशल आस्पेक्ट ऑफ रुरल एंटरप्रेन्योरशिप, ओव्हरकमिंग ऑब्स्टॅक्ल्स ऑफ रुरल एंटरप्रेन्योरशिप, द फॉरेस्ट्री, त्याच्यानंतर लोकल फूड शॉर्ट सप्लाय चेन, त्याच्यानंतर ज्या काही प्रोव्हिजन्स ऑफ सोशल सर्व्हिसेस आहेत, लोकल फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे, इन्क्लुजन ऑफ स्पेसिफिक टार्गेट ग्रुप आहेत, जसं की बायोमास फ्रॉम द फॉरेस्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंग रोल ऑफ फॉरेस्ट्री आहे, सपोर्ट टू प्रायव्हेट फॉरेस्ट मॅनेजमेंट आहे. अशा स्वरूपाचं जे काही चेन आहे ते चेन रुरल एंटरप्रेन्योरशिप गेटवेच्या अंतर्गत निर्माण करून एकूणच सोशल आस्पेक्ट असेल किंवा एकूणच ओव्हरकमिंग ऑब्स्टॅकल्स रुरल एंटरप्रेन्योरशिप असेल, अशा प्रकारच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकतेला कुठंतरी एका वेगळ्या उंचीवर नेणं अपेक्षित आहे, जेणेकरून एकूण भारताच्या उद्योजकतेसमोर किंवा एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर जसं आज भारत हा एक कृषीप्रधान देश म्हणून समोर येत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेला कुठंतरी एक मोठा धक्का देणं गरजेचं आहे. कुठंतरी एक मोठ्या स्वरूपात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण उद्योजकता समोर येणं आवश्यक आहे, जेणेकरून अशा स्वरूपाची उद्योजकता मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार देऊ शकतात. म्हणून ग्रामीण भागामध्ये मोठा रोजगार निर्माण करणे, शहरी भागाकडे चाललेले लोंढे थांबवणं आवश्यक आहे. शहरी भागामध्ये अनेक सामाजिक समस्या आणि लोकवस्तीच्या समस्या निर्माण होत आहेत, त्या कुठंतरी कमी करायच्या असतील तर त्या ग्रामीण भागातील उद्योजकता विकास करणे, कुटीर उद्योगाचा, लघु उद्योगाचा, मत्स्य व्यवसायाचा, कुक्कुटपालनाचा, या सगळ्या घटकांचा जर विकास झाला तर ग्रामीण उद्योजकता विकास होऊन मोठ्या प्रमाणात 500 कोटीपेक्षा अधिक रोजगार आज ह्या भागातून निर्माण होतो. अशा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये, अशा कोविड-19च्या परिस्थितीमध्ये, अशा महामारीच्या परिस्थितीमध्ये आजही ग्रामीण उद्योजकता किंवा कृषी व्यवस्था आजही ताठ मानेने आहे. आजही 3 ते 4% कृषी व्यवसाय काम करत असताना दिसून येतो. आज भारताचा एकूण GDP सेवा क्षेत्रातला असेल किंवा इंडस्ट्री क्षेत्रातला असेल किंवा अन्य क्षेत्रातला आहे तो -24पर्यंत गेलेला आहे. मात्र ॲग्रिकल्चर सेक्टर, ग्रामीण उद्योजकता असेल, ग्रामीण विक्री व्यवस्था असेल, ग्रामीण भागातील जो काही कृषी संदर्भित व्यवसाय आहे तो प्लसमध्ये आहे. त्याचा एकमेव कारण म्हणजे अन्नधान्य, वस्त्र, निवारा या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या शेतीतून निर्माण केल्या जाऊ शकतात आणि हे लोकांना कुठल्याही अवस्थेमध्ये अत्यावश्यक असतात आणि म्हणून याची मागणी कुठल्याही अवस्थेत होऊ शकते. सेवा क्षेत्रातून आणि उद्योग क्षेत्रातून भौतिक वस्तूला मागणी टाळाटाळ अशा सिच्युएशनमध्ये होऊ शकते आणि म्हणून अशा प्रकारच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकता विकसित झाली पाहिजे, ग्रामीण विकासाला चालना मिळाली पाहिजे आणि एकूणच पायाभूत सुविधेबरोबरच ग्रामीण विकास समोर येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर भक्कमपणे याचा विकास झाला पाहिजे. त्यानंतरचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भारतातील कृषीचा अलीकडील कल किंवा सद्यस्थितीचा आढावा जर आपण घेतला, रिसंट ट्रेड इन ॲग्रिकल्चर सेक्टर यामध्ये कशा प्रकारची जसं क्रॉपिंग पॅटर्न आहे, टेक्नॉलॉजिकल युजेस आहेत, क्रॉपिंग इन्शुरन्स आहे, वॉटर मॅनेजमेंट आहे, ॲग्रो बिझनेस आहे, या सगळ्यांचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की स्वातंत्र्योत्तर काळात भारतात शेती ही मागासलेली आणि गुणात्मकदृष्ट्या पारंपरिक स्वरूपाची केली जात होती. शेतीच्या विकासाच्या नियोजन काळात अनेक उपक्रम राबवले, जसं की जमीन सुधारणा कार्यक्रम असेल, पतपुरवठ्याच्या सुविधांचा असेल, पाणी पुरवठ्यांच्या सोयीसुविधा किंवा जलसिंचनाच्या योजना असतील, विक्री व्यवस्थापन सुधारणा असेल, वाहतूक दळणवळणाच्या सोयी आहेत. यामुळे शेतीच्या विकासाला मदत झालेली दिसून येते आणि जसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने भर दिल्यामुळे एकूणच शेती क्षेत्रातून भरभराटी निर्माण झाली होती आणि म्हणून आपण 60च्या दशकामध्ये हरित क्रांती, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण काही अंश झालेला दिसून येतो. त्यामुळे शेतीच्या पिकाची प्रवृत्ती बदलली. हरितगृह प्रकल्प, शेतीतील नवीन तंत्रज्ञान, पिकासाठी पीक विमा योजना, सूक्ष्म सिंचन पद्धत इत्यादी बरोबरच शेती क्षेत्रातील प्रवेश यामुळे पीक पद्धत सुधारणा व बदल घडून आले.
लोकांच्या शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक पद्धत अलीकडच्या कालखंडात काही अंशी झाली आहे. तसेच हरित क्रांतीने देशात उत्पन्न व हेक्टरी उत्पादकता रासायनिक खते बी बियाणे याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाले दिसून येते. त्यामुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन शेतमालाची विक्री निर्यात करू लागलेला आहे. जसं आपण बघितले काल मागच्या लेक्चरमध्ये 10 ते 12% आपण कृषी क्षेत्रातील अन्नधान्य निर्यात करतो. म्हणजेच लोक नगदी पिकाकडे जसं की व्यापारी पिकाकडे वळलेले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना विविध बाबीसाठी सबसिडी अनुदाने सुरू केलेली आहेत. जसं की हरितगृह असेल किंवा शीतगृह असेल, साठवणगृह असेल, सिंचनासाठी जसं की इरिगेशनसाठी असतील किंवा ठिबक सिंचनासाठी असेल, अशा अनेक ज्या योजना आहेत त्याला सबसिडी देण्याचं काम सरकार करतं. मध्ये मध्ये दुष्काळ असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल या माध्यमातून मोठ्या स्वरूपाची पॅकेजेस सरकार देत असतं आणि या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील लोकांना मोठी मदत करत असतं. जर आपण रिसर्च ट्रेंड इन ॲग्रिकल्चरमधला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे पीक रचना, क्रॉपिंग पॅटर्न जर बघितला, जसं मी मागे म्हणालो की भारतात पारंपरिक पद्धतीची शेती केली जात होती. पिकाखालील जमीन क्षेत्र जे लक्षात घेऊन पीक रचना केली जाते किंवा जमिनीचा पोत काय आहे, जमिनीची गुणवत्ता काय आहे, जमिनीमध्ये कुठल्या स्वरूपाचे नत्र आहेत, जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची पोषण तत्त्व आहेत, ही सगळी जमिनीची टेस्टिंग करून किंवा चाचणी करून कुठल्या हवामानानुसार पीक घेतलं पाहिजे, कुठल्या स्वरूपाची उत्पादन घेतली पाहिजे, या सगळ्यांचा एक ढाचात्मक व्यवसायातून अभ्यास करणं गरजेचं आहे. भारताच्या पीक संरचनेत संत गतीने बदल होत असताना दिसून येतो आहे. स्वातंत्र्यापूर्वी 83% जास्त जमीन अन्नधान्याखाली पिकाखाली होती, तर उर्वरित 17% जमीन ही बिगर अन्नधान्याच्या पिकाखाली होती. जसं की 50-51मध्ये भारताच्या पिकाखालील क्षेत्र हे केवळ 74% झालेले होते आणि बिगर अन्नधान्याचे पिकं 26% होते. 2011-10-11मध्ये अनुक्रमे अन्नधान्य पिकाच्या संदर्भात 66% आणि 34% ही बिगर अन्नधान्य पिकं घेतली गेलेली होती. जर आपण या 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 ह्याच्यामध्ये जर बघितलं 1991 पासून पीक क्षेत्रामध्ये जी काही विभागणी केली गेलेली आहे, तर आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं की 1950मध्ये सर्व पिके जे आहेत ते 75% 1950मध्ये अन्नधान्य घेतलेलं होतं. 70-71मध्ये 74% घेतलेलं होतं. तर 6-7मध्ये 64% अन्नधान्य पिकं घेतली होती. आत्ता म्हणल्याप्रमाणे 10-11मध्ये 64% पिके आणि अन्नधान्य व्यतिरिक्त 50-51मध्ये 26%, 70-71मध्ये 26%, 6-7मध्ये 36% आणि आत्ता अलीकडच्या कालखंडामध्ये अन्नधान्य व्यतिरिक्त म्हणजे भारतीय ज्या काही व्यापारी पिकं आहेत ते घेतली जात होती. याचा अर्थ असा आहे की एकूण व्यापारी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अलीकडच्या कालखंडात वाढले. जसे नगदी पीक म्हणतात त्याला, नगदी पिकाचे महत्त्व वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी अशा पिकावर लक्ष केंद्रित केले आहे, जसं की ऊस, कापूस, द्राक्ष, कांदा, बटाटा, केळी, फळबाग इत्यादीमुळे बिगर अन्नधान्याच्या पिकातील क्षेत्रात मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून व्यापारी पिके मोठ्या प्रमाणात अलीकडच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात घेतली जाऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं उत्पन्नाचे सोर्स मिळतात असं दिसून येत आहेत. जसं भारतात पीक संरचनेतील काही प्रभावी घटक आहेत, ते प्रभावी घटक म्हणजे भारतातील केवळ एक अशी वेळ होती की जी पिकांच्या संरचनेत बदल झाला नाही. त्या संदर्भात SN सिन्हा या समितीने असं म्हटलेलं आहे की पारंपरिक देश अतिशय कमी ज्ञान असल्याने ते नवीन करण्यास तयार होत नसतात. ती शेती करणारे पारंपरिक आणि निरक्षर असल्याने पिकाच्या संरचनेत अतिशय कमी प्रमाणात बदल केले जातात आणि म्हणून भौतिक आणि तांत्रिक घटक पीक पद्धतीमध्ये येत नाही आहेत आणि म्हणून एखाद्या प्रदेशाची पीक संरचना, तेथील भौगोलिक प्रदेश, मातीची पोत, वातावरण, हवामान, पर्जन्य इत्यादी ज्या प्रदेशात पर्जन्य कमी असेल किंवा एकूणच हवामानाचा अंदाज घेऊन कुठल्या पिकाची संरचना केली पाहिजे, अशा स्वरूपाची जी काही प्रभावित करणारे घटक आहेत त्यावर भौतिक तांत्रिक घटक विचारात घेऊन पीक पद्धती केली पाहिजे. त्याच्यानंतर आर्थिक घटक आणि पीक पद्धतीतील ज्या काही संरचना आहेत, व्यापारी पिकासंदर्भात लागणारा जो काही शेतकऱ्यांना जो काही भाग भांडवल आहे किंवा एकूण त्याची काळजी करण्यासाठी शेतकऱ्यांना म्हणजे जसं चांगल्या व्यापारी पिकं घ्यायची असतील तर एकूण आर्थिक ताळेबंद शेतकऱ्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर किंमत आणि अधिकचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी व्यापारी पिकाला असेल किंवा एकूण अन्नधान्य संदर्भात जे काही घटक आहेत त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्यांना मिळालं पाहिजे आणि म्हणून एकूणच अन्नधान्याच्या बाबतीत शेतीचा आकार असेल किंवा एकूण शेतकऱ्यांना ज्या काही विमा
विरोधी जोखीम असतील, आदानप्रदानाच्या ज्या घटकांच्या उपलब्धता आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाची कार्यकालखंडामध्ये शेतकरी काही बारमाही शेतकरी करू शकत नाही, सरकार कृती आणि पीक पद्धती, अशा नवीन नवीन फळबागा निवास, अशा स्वरूपाच्या ज्या काही घटक आहेत त्यामध्ये फळबाग नवीन सुरुवात करण्यासाठी भारतात शेतकरी नव्याने फळबागाकडे वळलेले आहेत. जसं फळे, भाजीपाला, मसाले, फुलझाडे, नारळ इत्यादी उत्पादकता वाढून रोजगार निर्मिती, पोषण आहाराची सुरक्षितता, आर्थिक सुधारणेतील बदल, तसेच 2015-16मध्ये फळबाग लागवडीखाली 18.7 दशलक्ष हेक्टर जमीन असले दिसून येते. एकूण पीक पद्धतीचा हिस्सा 10% आसपास आहे. 92 ते 2006च्या मध्ये फळ उत्पादन 92 दशलक्ष टनावरून 182 दशलक्ष टन आले. अशा प्रकारे भारतात नवीन पीक पद्धती घेतली जात आहे आणि म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये पीक संरचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. शेतकऱ्यांचा कल हा व्यापारी पिकाकडे वळलेला आहे आणि म्हणून एकूण भारतात फळ उत्पादन जगात दुसऱ्या क्रमांकाचा लागतो. जगामध्ये भारत हा दुसरा क्रमांक फळ उत्पादनामध्ये. त्यामध्ये दुसरा जो कल आहे तो म्हणजे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. जगामध्ये भारतात टेक्नॉलॉजीशिवाय आज काहीही अशक्य आहे आणि म्हणून टेक्नॉलॉजी विकसित करणे, शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरणं, जेणेकरून अशा प्रकारची पारंपरिक शेती किती दिवस करणार आहे, अशा स्वरूपाच्या मनुष्याच्याद्वारे शेती करून अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये किती पटीने वाढ होणार आहे, हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. सध्या तिथेच पीक रचनेमध्ये तंत्रज्ञान बदल होत आहे. पारंपरिक शेती केल्याने पीक संरचनेत फारसा बदल झालेला नाही आहे. नवीन तंत्रज्ञान अथवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आदानघटके उपलब्ध झालेले आहेत. पीक संरचनेत बदल झालेला आढळतो. मात्र जसं सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, एकूण शेतकरी जशा पीक संरचना घेतात, तिहेरी पीक योजना किंवा दुहेरी पीक योजना, पावसाच्या लहरीपणा असेल किंवा एकूणच तंत्रज्ञानाच्या वापरावर असेल, एकूणच शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. 1961पासून खते, बी बियाणे, जल तंत्रज्ञान वापरात बदल झाल्यामुळे चांगल्या प्रकारचं उत्पादन येऊ लागले आहे. कोरडवाहू शेतीतून चांगल्या प्रकारची व्यूहरचना आखून जलसिंचनाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला गेलेला आहे. मात्र तरीही आज हरित क्रांती भारतात घडलेली असून भारतात पीक रचनेत बदल झालेला दिसून येत नाही. आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरायचा प्रयत्न सुरू झाला, जसे ट्रॅक्टर, मळीयंत्र, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मलम्पिंग पद्धत, गोडाऊन, शीतगृहे, हरितगृहे इत्यादीसारखी नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याची पद्धत विकसित झालेली आहे. जोपर्यंत नवीन तंत्रज्ञान अवगत करत नाही शेतकरी, तोपर्यंत शेतकऱ्यांचा आणि एकूणच शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा विकास होणार नाही आणि म्हणून 11व्या योजनेत कृषी तंत्रज्ञान विस्ताराच्या ज्या काही 17 योजना राबवल्या गेल्या होत्या, त्यामध्ये 2006-07 मध्ये केंद्र सरकारने विस्तार सुधार योजनेअंतर्गत तंत्रज्ञान प्रसारासाठी शेतकरी केंद्रित व शेतकऱ्यांना जबाबदार बनवण्यासाठी 2010मध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था स्थापन केली गेलेली आहे. या संस्थेअंतर्गत सर्व योजनांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय कृषी विस्तार तंत्रज्ञान अभियान सुरू केलेलं आहे, जेणेकरून कृषी विज्ञान केंद्र व जसं मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीच्या पीक संरचनेसाठी एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारचा अन्नधान्याचा पुरवठा झाला पाहिजे, देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून चांगलं तंत्रज्ञान अवगत करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पीक विमा, क्रॉप इन्शुरन्स हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात, काबाड कष्ट करतात, शेतीमध्ये मेहनत करतात, मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा एकूणच निसर्गाच्या लहरीपणामुळे ती कधी काही होऊ शकतं आणि म्हणून अवर्षण, दुष्काळ, पूर इत्यादीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे लागते. नैसर्गिक आपत्ती आणि त्यापासून त्यांना संरक्षण मिळणे गरजेचं आहे. पिकांसाठी कर्जाची उपलब्धता व्हावी हेतूने भारताने सरकारने सर्वंकष पीक योजना 1985मध्ये सुरू केली आहे. महत्त्वाच्या अन्नधान्य पिके, तेलबिया, डाळी या योजना यामध्ये सामावलेल्या आहेत. त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था, सहकारी बँका, व्यापारी बँका यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहभागी करून घेतलेला आहे. विम्यासाठी आकारला जाणारा दर हा 2%, तांदूळ, गहू, बाजरी, तेलबिया, डाळीसाठी 1% आकारला जातो. जसं 1 नोव्हेंबर 2013मध्ये सरकारने राष्ट्रीय पीक योजना कार्यक्रम लागू केला. या अंतर्गत प्रायोगिक संशोधन, राष्ट्रीय कृषी विमा योजना, प्रायोगिक मोसम आधारित पीक योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकोत्पादनावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या प्रतिकूल मोसमी घटक असे कमी अधिक पर्जन्य आणि अधिक उत्पादन आर्द्रतापासून संरक्षण करणारे जे काही प्रायोगिक कोकोनट पाम योजना आहे, अशा स्वरूपाच्या अनेक योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे,
जसं पीक योजनेच्या अंमलबजावणीसाठी भारत कृषी विमा योजना मर्यादित ही संस्था स्थापन केलेली आहे. भारतीय ॲग्रिकल्चर्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत या संस्थेची स्थापना 20 डिसेंबर 2000मध्ये करण्यात आलेली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड रोगांच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, त्यापासून पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचे नुकसान व संरक्षण, आर्थिक मदत करणे, शेतकऱ्यांना प्रगतशील शेती करावी यासाठी अधिक मदत करणे, आपत्ती काळात शेतकऱ्यांच्या विमांना प्रीमियमच्या हप्त्यावर द्याव्या लागणाऱ्या अनुदानाची किंवा एकूणच केंद्र राज्यांची निम्मी स्कीम लागू करणे. अशा परिस्थितीमध्ये एकूणच भारतासाठी पीक विमा योजना गरजेची असलेली दिसून येते. भारतीय शेतकऱ्यांना अशा स्वरूपाच्या पीक विम्याची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत जी काही कामगिरी आहे ते आपल्या लक्षात येईल की 1999मध्ये 9 दशलक्ष शेतकरी सहभागी झाले होते. 6-7मध्ये 17 दशलक्ष सहभागी झाले होते. 9-10मध्ये 23 ते 24 दशलक्ष शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे. 9-10मध्ये 33 दशलक्ष हेक्टर इतकं क्षेत्र त्याखाली देण्यात आलेलं होतं. म्हणजे एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 13-14मध्ये शेतकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. या अंतर्गत एकूणच पीक विमा आणि एकूणच ज्या काही पीक संरक्षणाच्या ज्या काही पद्धती आहेत, हंगामी पीक, खरीप पीक, या अंतर्गत खरीप पिकासाठी पीक विमा 2016मध्ये खरीप पिकापासून प्रधानमंत्री फसल विमा योजना PMEBY ही योजना 13 जानेवारी 2016 रोजी राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. ही योजना 2016च्या खरीप हंगामापासून सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश इत्यादींसाठी लागू करण्यात आलेली आहे. पूर्वीच्या पीक योजनेपेक्षाही अधिक व्यापक याची उद्दिष्टे आहेत. जसं नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इत्यादी कारणाने होणाऱ्या हानीविरुद्ध पीक विमा योजना काम करत असताना दिसून येत आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे, शेती क्षेत्राला वित्तपुरवठा निश्चित करणे, या स्वरूपाचे जी काही महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत ते या योजनेमध्ये कव्हर केलेली आहेत. एकूणच प्रधानमंत्री फसल योजनेच्या अंतर्गत पिकासाठी कर्ज देणे, एकूणच ऐच्छिक लोकांना कर्जाची उपलब्धता करून देणे, पीक चक्राकार पद्धतीने घेणे, वेगवेगळ्या स्वरूपाच्या नैसर्गिक आग, वादळ, गारपीट, चक्रीवादळ इत्यादीपासून, तसेच भूसंकलन, आवर्षण, कीड, रोग इत्यादीपासून प्रत्येक हवामानाच्या कालखंडामध्ये 25% विमा संरक्षण सरकारने भरणे, अशा स्वरूपाच्या ज्या काही योजना आहेत त्या लागू करणं गरजेचं आहे. एकूणच पीक संरक्षण शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळणे अपेक्षित आहे. पिकासाठी ज्या काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना आहेत त्या लागू करणं आणि एकूणच पीक संरक्षणेसंदर्भात किंवा एकूणच पीक ज्या काही भारतातील काही रिसंट ट्रेड आहे त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. पीक रचना असेल किंवा एकूणच विमा पद्धती असेल, यामध्ये भारताच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बदल होणं अपेक्षित आहे. तरच भारतीय शेती प्रगत होऊ शकते. भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगामध्ये कुठंतरी उल्लेख होऊ शकतो. जगामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था जरी असली तरी ती अतिशय मागास आणि पारंपरिक दृष्टिकोन घेऊन शेती करत असताना दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भारतातील शेतीचा जो अलीकडील कल आहे, प्रवृत्ती आहे, रिसंट ट्रेड इन ॲग्रिकल्चर सेक्टर आपण बघितलेला आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण जलव्यवस्थापन किंवा एकूण भारताच्या बाबतीमध्ये वॉटर मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं, वॉटर मॅनेजमेंट संदर्भात कुठल्या योजना आहेत, एकूण जलसिंचन असेल किंवा एकूण इरिगेशन पद्धतीमध्ये कशा प्रकारे बदल केले गेले हे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो थांबूयात. थँक्यू.